हॅलो फ्रेंड्स, मी प्रियांका तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे गुढीपाडवा। गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना मी आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा। पहाटे 5 वाजता जेवणाला सुरुवात केली आहे। मी गावाकडून असल्याने सणा दिवशी चुली किंवा गॅसला हळदी कुंकू लावल्याशिवाय पोळ्यांच्या स्वयंपाकाला सुरुवात करत नाहीत। गॅसची पूजा झाली, डाळ शिजवून घेतली। पहिल्यांदा तर मी माझ्यासाठी चहा करून घेतला। डाळीत येळवणी काढण्यासाठी पाणी गरम करत ठेवलं। तोपर्यंत कुकरला बटाटे शिजायला ठेवले भाजीसाठी। पाणी गरम झालेलं डाळीत घालून येळवणी काढून घेतलं। एका गॅसवर भातही शिजत घातला। आमच्या घरी भात कुकरमध्ये शिजवलेला आवडत नाही म्हणून पातेल्यामध्ये शिजत घातला आहे। डाळीत गूळ घालून पुरणाला चटका देण्यासाठी गॅसवर पातेले ठेवून दिलं। चवीपुरतं मीठ घातलं। इकडे बटाटेही तोपर्यंत शिजले म्हणून त्याच गॅसवर गुळवणी उकळायला ठेवली आणि आमटीसाठी मसाल्यांची तयारी केली। जिरे, लसूण, खोबरं, आलं, कोथिंबीर हे सगळं मिक्सरमधून पाणी घालून एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतली। आता एका पातेल्यामध्ये तेल घालून मसाला, कढीपत्ता घालून मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घेतला। त्यामध्ये लाल तिखट घालून काढलेलं येळवणी घालून वरून कोथिंबीर घालून आमटी उकळून घेतली। आमटीला उकळी येईपर्यंत कांदा, मिरची चिरून घेतली आणि भाजीसाठी कढई तापत ठेवली। त्यामध्ये तेल घालून जिरे, कांदा, मिरची, कढीपत्ता घालून कांदा तांबूस रंगावर भाजून घेतला आणि आता हळद घालून त्यामध्ये चिरलेले बटाटे घातले। वरून मीठ आणि कोथिंबीर घालून भाजी परतून घेतली। आत्तापर्यंत भाजी, आमटी, भात, पुरण शिजवून झालं होतं। कणिक मळून भिजत ठेवली होती आणि आता पुरण वाटायची तयारी केली। आता पुरणही वाटून घेतलं आणि वाटलेलं पुरण एका भांड्यामध्ये लागलंच काढून भांडी घासूनही घेतली। बाहेर येऊन बघते तर काय, सकाळची पाखरांची किलबिल। तोपर्यंत सकाळचे 6:30 वाजले होते। अजून घरातलं कोणीही उठलेलं नव्हतं आणि घराजवळच्या वातावरणाची एक झलक तुमच्यासाठी। त्यानंतर देवपूजा करून घेतली। देवपूजेच्या आधी जनावरांचे खाद्य, धारा, पाणी करून आले होते। बाहेरचं आवरून येऊन शेवयांचा प्रसादही तयार केला होता। गुढी उभा करायच्या ठिकाणी दारात पाण्याचा सडा टाकून रांगोळी काढून घेतली। आता सुरू झाली गुढी पाडव्याची तयारी। गुढीची काठी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली। दिव्याच्या कलशावर स्वस्तिक काढून घेतलं। नवीन साडीच्या निऱ्या करून साडी गुढीला नेसवून घेतली। फुलांचा हार, साखरेची माळ आणि स्वस्तिक काढलेला तांब्याचा कलश, कडुलिंबाचा ढाळा लावून गुढी उभा केली। आता करूया गुढीची पूजा। 5 ठिकाणी हळदी कुंकू, गुलालाची बोटे ओढून घेतली। त्यानंतर तांदूळ, साखर, धने घातले आणि अगरबत्ती ओवाळून आरती करून घेतली। शेवयांच्या प्रसादाचा नैवेद्यही दाखवला। कडुलिंबाची पाने, गूळ आणि डाळीचं मिश्रण एकत्र करून सगळ्यांना प्रसादही दिला। माझी पूजा करून झाली आणि आता सगळ्यांनीही पूजा करून घेतली। मी काढलेली रांगोळी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा। मला प्रत्येक सण पारंपरिक पद्धतीने करायला खूप आवडतात आणि आपली संस्कृतीही जपायला आवडते। त्यामुळं घरचं वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहतं। माझी मुलंही मोठ्या उत्साहाने या सर्वात सहभागी होतात। चला तर आता गुढीची पूजा झाली, लागलीच गाडीचीही पूजा करून घ्यायची, कारण आज पाडवा आहे। त्यासाठी मी गाडी पूजनासाठी ताट तयार करून घेतलं आहे। गाडीची पूजा करून मला शेतामध्ये जायचं होतं। आता सकाळचे 8:45 झाले होते। आता मी आले आहे शेतामध्ये। माझ्या सासूबाईंनी जनावरांसाठी वैरण काढून ठेवली होती, ती आणायला आले होते। सणवार असला तरीही आपली दररोजची कामं करावीच लागतात। माझी फॅमिली खूपच सपोर्टिव्ह आहे। वैरण घेऊन घरी आले। हातपाय धुवून सगळ्यांचा चहा नाश्ता झाला आणि आत्ता म्हणजे सकाळचे 10 वाजले होते।
सकाळी 6:30 वाजल्यापासून गॅसपासून बाजूला झालेली सगळं बाहेरचं आवरून आले होते आणि आत्ता फायनली पोळ्या करायला घेतल्या आहेत. आमच्या इथं तेलाच्या पोळ्या केल्या जातात आणि त्या मला जमतात का नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. 10-15 पोळ्या करून घेतल्या आणि गॅस बंद करून भजी तळून घेतलं. पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे सगळं साग्र संगीत पाहिजे ना. पोळ्या, भात, भाजी, आमटी, भजी, तळण आणि गावाकडे प्रत्येक सणाला पोळ्यांचा स्वयंपाक हा असतो. मला माझ्या सासूबाईंनी पोळ्या करायला शिकवल्या आहेत. लग्नाआधी मला जमत नव्हत्या, पण इथं लग्न करून आल्यानंतर मला माझ्या सासूबाईंनी पोळ्या करायला शिकवल्या आणि आता परफेक्ट मी त्यांच्यासारख्या पोळ्या शिकली आहे. लागलेच नैवेद्याचं ताटही तयार करून घेऊ. 2 पोळ्या, 2 ठिकाणी 2 भाताच्या वाट्या, एका वाटीवर आमटी आणि एका वाटीवर दूध आणि साखर, बटाट्याची भाजी, भजी, तळण हे सर्व नैवेद्याच्या ताटावर घालून दिलं. माझ्या मुलाने देवाला गुढीला नैवेद्य दाखवून घेतला. लगेचच जेवणाची ताटेही केली. माझे सासरे, मिस्टर, मुलगा जेवायलाही बसले आणि आत्तापर्यंत घरातली सगळी कामं आवरून झाली आहेत. तर असा होता आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.